कधी विचार केलाय का की आपण शिकतो तरी कसं? म्हणजे सायकल चालवण्यापासून ते एखादी नवीन भाषा बोलायला शिकण्यापर्यंत या सगळ्या मागे ना एक जबरदस्त शास्त्र आहे. चला तर मग आजच्या या भागात आपण नवीन कौशल्य आत्मसात करण्यामागचं हेच मानसशास्त्र उलगडून पाहूया. जरा आठवून बघा बरं, लहानपणी सायकल चालवायला कसे शिकलात? सुरुवातीला ते धडपडणं, गुडघे फुटणं, परत उठून उभे राहणं, आणि मग अचानक तो एक क्षण येतो जेव्हा आपला तोल बरोबर साधला जातो. आहे की नाही? हाच अनुभव खरं तर शिकण्याच्या प्रक्रियेचं एक उत्तम उदाहरण आहे. पण मग मानसशास्त्राच्या भाषेत शिकणं म्हणजे नक्की काय असतं? चला त्याची शास्त्रीय व्याख्या काय आहे ते समजून घेऊया. ही आहे शिकण्याची शास्त्रीय व्याख्या. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे कायमस्वरूपी बदल, म्हणजे बघा, एकदा पोहायला शिकल्यावर आपण ते सहसा विसरत नाही, बरोबर? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा बदल अनुभव किंवा सरावातून घडायला हवा, कुठल्या तरी योगायोगाने नाही. थोडक्यात काय तर शिकणं ही एक मानसिक प्रक्रिया आहे जी आपल्या वागणुकीत बदल घडवते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. समजा खूप काम करून थकल्यावर गाणी हळू चालवली तर ते शिकणं नाही, तो फक्त एक तात्पुरता बदल आहे. खरं शिकणं हे नेहमी सराव आणि अनुभवातूनच घडतं. आता प्रभावीपणे शिकण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची गरज असते. आपण गमतीने याला शिकण्याची पाकृती म्हणू शकतो. चला तर मग पाहूया यात कोणते घटक लागतात. कोणतीही गोष्ट यशस्वीपणे शिकण्यासाठी साधारणपणे 4 पायऱ्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची प्रेरणा, म्हणजे मुळात गिटार शिकायची इच्छा तरी हवी ना. दुसरी सज्जता, म्हणजे त्यासाठी लागणारी मानसिक आणि शारीरिक तयारी. तिसरी अर्थातच सराव, कारण सरावाशिवाय तर काहीच शक्य नाही. आणि चौथी प्रबलीकरण, म्हणजे एखादी धून बरोबर वाजवल्यावर जी शाबासकी मिळते ना, ती आपल्याला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन देते. शिकण्याच्या प्रक्रियेकडे बघण्याचे ना 2 मुख्य दृष्टिकोन आहेत. एकीकडे आहेत वर्तनवादी, जे म्हणतात की आपलं शिकणं हे फक्त बाहेरून दिसणाऱ्या कृती आणि त्याच्या परिणामांवर अवलंबून असतं. आणि दुसरीकडे आहेत ज्ञानवादी, ज्यांच्या मते खरा खेळ तर आपल्या डोक्यात चालतो, म्हणजे आपल्या विचारांमध्ये आणि कल्पनांमध्ये. चला आता हे दोन्ही दृष्टिकोन जरा सविस्तरपणे समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या वर्तनवादी सिद्धांतापासून. इव्हान पावलॉव नावाच्या एका रशियन शास्त्रज्ञाने अभिजात अभिसंधान ही एक भन्नाट संकल्पना मांडली. त्यांनी हे दाखवून दिलं की आपण अनेकदा 2 गोष्टींमध्ये संबंध जोडून कसं शिकतो. त्यांचा प्रयोग तर खूपच रंजक आहे. बघा, सुरुवातीला काय व्हायचं, फक्त अन्न बघून कुत्र्याच्या तोंडाला लाळ यायची. हे अगदी नैसर्गिक आहे. मग पावलॉवने एक गोष्ट केली, तो अन्न देण्यापूर्वी घंटी वाजवू लागला. आणि काही काळानंतर एक गंमत झाली. फक्त घंटीचा आवाज ऐकूनच, म्हणजे अन्न समोर नसतानाही कुत्र्याला लाळ सुटू लागली. असं का? कारण त्याच्या मेंदूने घंटीचा संबंध थेट अन्नाशी जोडला होता. आणि गंमत म्हणजे असंच काहीसं आपल्या बाबतीतही घडतं. चला या प्रयोगातल्या काही महत्त्वाच्या संकल्पना सोप्या करून समजून घेऊया. अन्न हे आहे नैसर्गिक चेतक, कारण त्याला लाळ येणं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. सुरुवातीला घंटीचा काहीच परिणाम होत नाही, म्हणून ती तटस्थ असते. पण जेव्हा घंटीचा संबंध अन्नाशी जोडला जातो तेव्हा तीच घंटी अभिसंधित चेतक बनते. आणि मग फक्त घंटीच्या आवाजाने लाळ येणं हा झाला अभिसंधित प्रतिसाद, म्हणजेच ही एक शिकलेली प्रतिक्रिया आहे. आता वळूया दुसऱ्या वर्तनवादी सिद्धांताकडे, जो मांडला आहे BF स्किनर यांनी. स्किनर यांच्या मते आपल्या वागणुकीनंतर काय परिणाम होतात यावर आपलं शिकणं अवलंबून असतं. त्यांनी याला साधक अभिसंधान असं नाव दिलं. स्किनरने काय केलं, एका पेटीत एका उंदराला ठेवलं. त्या पेटीत एक कळ होती आणि ती दाबल्यावर त्याला खायला अन्न मिळायचं. आता सुरुवातीला त्या उंदराने चुकूनच ती कळ दाबली असेल, पण त्याला लगेच खाऊ मिळाला. मग काय, चांगला परिणाम मिळाल्यामुळे तो उंदीर तीच क्रिया मुद्दामून पुन्हा पुन्हा करू लागला. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर बक्षिसामुळे तो ते वागणं शिकला. स्किनरने वागणुकीला आकार देणारे 3 महत्त्वाचे घटक सांगितले. पहिलं धनप्रबलीकरण, म्हणजे बक्षीस देणं, जसं की चांगली कामगिरी केल्यावर मिळणारी शाबासकी. आता दुसरं ऋण प्रबलीकरण. हे जरा नीट समजून घ्या. याचा अर्थ शिक्षा नाही, तर एखादी त्रासदायक गोष्ट काढून घेणं. उदाहरणार्थ गाडीत सीटबेल्ट लावल्यावर तो कर्कश अलार्म बंद होतो ना, तसं इथे आपल्याला काही मिळत नाहीये, पण एक नको असलेली गोष्ट दूर होतीये. आणि तिसरा आहे शिक्षा, जी ऋण प्रबलीकरणाच्या अगदी उलट आहे, म्हणजे चूक केल्यावर ओरडा मिळणं. पुढचा सिद्धांत एडवर्ड थॉर्नडाईक यांचा आहे, आणि हा आपल्याला खूप ओळखीचा वाटेल. कारण त्यांच्या मते आपण प्रयत्न करून आणि चुकांमधून शिकतो. यालाच प्रयत्न प्रमाद म्हणजेच ट्रायल अँड एरर पद्धत म्हणतात.
थॉर्नडाईकने एका भुकेल्या मांजराला एका खास पेटीत बंद केलं, जिला कोडे पेटी म्हणता येईल. बाहेर पडण्यासाठी त्या मांजराने सुरुवातीला खूप धडपड केली, इकडे तिकडे पंजा मारला. पण अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर चुकून त्याचा पंजा एका विशिष्ट कळवर पडला आणि दार उघडलं. मग पुढच्या वेळेस काय झालं? हळूहळू त्याच्या चुका कमी होत गेल्या आणि ते मांजर थेट कळ दाबून बाहेर पडायला शिकले. या प्रयोगातून थॉर्नडाईकने शिकण्याचे 3 महत्वाचे नियम सांगितले. पहिला, सज्जतेचा नियम, म्हणजे शिकण्याची तयारीच नसेल तर शिकवणं कठीण आहे. दुसरा, सरावाचा नियम, हे तर सोपा आहे, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. आणि तिसरा, परिणामाचा नियम, म्हणजे ज्या कृतीचा परिणाम चांगला मिळतो ती कृती आपण पुन्हा पुन्हा करतो. आत्तापर्यंत आपण वर्तनवादी विचार पाहिले. आता जरा ज्ञानवादी विचारांकडे वळूया. वोल्फगँग कोहलर यांच्या मते शिकणं म्हणजे केवळ प्रयत्न आणि चुका करत राहणं नाही, तर त्यात विचारांची आणि अचानक सुचणाऱ्या कल्पनेची म्हणजे इन्साईटची खूप मोठी भूमिका असते. कोहलरने सुलतान नावाच्या एका हुशार चिंपांझीवर प्रयोग केला. पिंजऱ्याबाहेर केळी ठेवली होती, पण ती त्याच्या हाताला लागेना. त्याने खूप प्रयत्न केले, पण काहीच जमेना. शेवटी तो थकून एका कोपऱ्यात शांत बसला आणि विचार करू लागला. आणि तेव्हाच त्याला एक जबरदस्त युक्ती सुचली. आणि तोच होता तो आहा क्षण, म्हणजे आपण म्हणतो ना, डोक्यात ट्यूब पेटली, अगदी तसंच. त्याने काय केलं? पिंजऱ्यातल्या 2 लहान काठ्या उचलल्या, त्या एकमेकांना जोडल्या, एक लांब काठी तयार केली आणि आरामात केळी मिळवली. हे शिकणं प्रयत्न चुकांचं नव्हतं, तर हे होतं अचानक आलेल्या कल्पनेचं, एका जाणीवेचं फळ. मानसशास्त्रात यालाच मर्मदृष्टी किंवा इंग्रजीत इन्साईट असं म्हणतात. म्हणजे काय? तर परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन त्यावर विचार करून समस्येवर अचानक उपाय सापडणे. इथे फक्त शारीरिक कृती नाही, तर मानसिक प्रक्रिया जास्त महत्त्वाची ठरते. तर बघा, आपण शिकण्याचे 2 वेगवेगळे पैलू पाहिले. एकीकडे आहेत वर्तनवादी, जे म्हणतात की आपण बक्षीस आणि शिक्षेमुळे म्हणजे बाह्य घटकांमुळे शिकतो. आणि दुसरीकडे आहेत ज्ञानवादी, जे म्हणतात की खरं शिकणं तर आपल्या डोक्यात, त्या आहा क्षणामध्ये घडतं. ठीक आहे, हे सगळे सिद्धांत ऐकायला तर छान वाटतात, पण या सगळ्याचा आपल्या रोजच्या जीवनात, विशेषतः शिक्षण पद्धतीत नक्की काय उपयोग आहे? चला तेच पाहूया. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे सर्व सिद्धांत आजही आपल्या शाळांमध्ये वापरले जातात. उदाहरणार्थ, शाळेची घंटा वाजल्यावर वर्गात शांतता पसरणं हे पावलॉफच्या सिद्धांताचंच एक रूप आहे. मुलांना चांगल्या गुणांसाठी स्टार्स किंवा बक्षिसं देणं हे स्किनरच्या सिद्धांतावर आधारित आहे. गणित आणि खेळांमध्ये सरावाला जे महत्त्व दिलं जातं ते थॉर्नडाईकच्या नियमांमुळे. आणि विज्ञान प्रकल्पांमध्ये मुलांना स्वतः विचार करून उत्तरं शोधायला लावणं हे कोहलरच्या आहा क्षणाचं म्हणजेच मर्मदृष्टीचं महत्त्व अधोरेखित करतं. आणि आता जाता जाता एक विचार. प्रत्येकाने स्वतःच्या शिकण्याच्या प्रवासाचा विचार केला तर बाह्य बक्षिसांमुळे जास्त शिकायला मिळालं की त्या अचानक सुचलेल्या कल्पनेमुळे किंवा त्या आंतरिक आहा क्षणांमुळे? यावर नक्की विचार करून बघा.